जय भीम. मी नितीन सर्वदे. तुम्ही बघताय ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनल. आज आपण हा विषय घेऊन येत आहोत की परभणी लॉंग मार्च ते मागील काळात आंबेडकरी चळवळीची झालेली वाताहत आणि न्यायाची प्रतीक्षा. तर आज आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल की ज्याप्रमाणे मसाजोगचं जे प्रकरण आहे, बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये मसाजोग गावात एक प्रकरण घडलेलं आहे. तर त्या ठिकाणी संतोष देशमुख नामक मराठा समाजाचे एक सरपंच होते, त्यांची निर्घुण हत्या केली गेली. आणि त्या हत्येनंतर जो आक्रोश निर्माण झाला, जी न्यायाची भूमिका त्यांच्या नेत्यांनी पुढे आणली, तशी भूमिका परभणी प्रकरणात काय आपल्या नेत्यांकडून किंवा आपल्या कार्यकर्त्यांकडून तेवढी जाणवली नाही. परंतु या सर्व भागामध्ये जर आपण माहिती घेतली की ज्याप्रमाणे मसाजोगमध्ये आमदार सुरेश दस असतील, अजित पवार असतील किंवा इतर मराठा समाजाचे शरद पवार असतील, पुन्हा प्रकाशदादा सोळंके असतील, हे सगळे म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते, यांचं राजकारणात एकमेकाचं जमत नाही, एकमेकाचं चालत नाही. आता सगळ्या गोष्टी झाल्या तर मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडली होती की निवडणुकीच्या काळामध्ये की मराठा आरक्षण हे ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे, या आरक्षणाच्या भूमिकेला विरोध करणारे हे प्रकाशदादाच होते त्यावेळेस. त्या आरक्षणाच्या भूमिकेला विरोध करणारे एक काळी सुरेश दस होते, एक काळी म्हणजे असे एकमेकाचे मतभेद असलेले सर्व नेते संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी ज्याप्रमाणे एकत्रित येत आहेत आणि रस्त्यावर उतरत आहेत, ठिकठिकाणी मोर्चे आयोजित करणे असतील किंवा इतर बऱ्याच काही गोष्टी की प्रशासनाचा पाठपुरावा करणे, इतर बऱ्याच गोष्टी की मसाजोग प्रकरण एक तेवढ ठेवण्याचं काम आणि दादागिरी दहशत माजविणाऱ्या लोकांना कुठंतरी दाबण्याचं काम या मोर्चामार्फत आणि या प्रतिक्रियामार्फत त्यांनी सततचं काम केलेलं आहे. तसं परभणी प्रकरणी आपल्या नेत्यांनी काही तेवढी भूमिका मांडली नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर फॉलोअप घेत असताना त्यावेळी म्हणजे इतर समाज बांधव जे असतील किंवा परभणी जिल्ह्याबाहेर असतील, परभणी तालुक्याबाहेरच्या लोकांचंही त्या प्रमाणात म्हणजे काम करताना आढळलं नाही. तर परभणीचा जो लॉंग मार्च निघालेला आहे, तर त्या लॉंग मार्चमध्ये सुधीर साळवे नावाचे कार्यकर्ते आहेत परभणीचे, आणि आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. आता ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे कूच झाला होता पाठीमागं मराठा आरक्षणाच्या शेवटच्या मागणीसाठी, ज्यावेळी की एकनाथ शिंदेने की जाहीर केलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, एक परिपत्रक त्यांना देऊ, वापस म्हणजे तो मोर्चा वळविला होता. तसं आंबेडकरी सोबत काय होताना मला काय दिसत नाही. आज लॉंग मार्चचा 3रा दिवस आहे. आज हा लॉंग मार्च मला वाटते जालना जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे, बोरीमध्ये काय. तर हा जालना जिल्ह्यात पोहोचत असताना परभणीतून हा लॉंग मार्च ज्यावेळेस निघाला त्यावेळेस सगळे नेते म्हणजे स्थानिकचे आंबेडकरी समाजाचे आणि संविधानाला मानणारे काही छोटे मोठे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसले. आणि तिथं 10,000 कार्यकर्ते म्हणजे आंबेडकरी समुदाय हा परभणीच्या बाहेरून जाताना असताना दिसला. परंतु परभणीच्या बाहेर ज्यावेळेस हे आंदोलन येत गेले तर त्याची संख्या 2-2.5 हजाराच्या दरम्यान किंवा 1-1.5 हजाराच्या दरम्यान असे व्हिडिओमध्ये दिसते. ज्यावेळेस हा मोर्चा आपण परभणीच्या बाहेर काढतो त्यावेळेस समोरच्या माणसाला ज्यावेळेस आपण रूट देतो तर समोरच्या तालुक्यातल्या आंबेडकरी समुदाय असतील किंवा संविधानाला मानणारे नेते कार्यकर्ते किंवा ज्यांना संविधान खरंच वाटतं की संविधानासाठी आपण लढा दिला पाहिजे, अशा लोकांनी एकत्र येऊन त्या भागात त्या लॉंग मार्चला लोकांना जमवणे असतील किंवा त्याचा विरोध करणे असेल त्या मोर्चात जाणं गरजेचं आहे. परंतु ज्याप्रमाणे संतोष देशमुखच्या प्रकरणात प्रत्येक जिल्हावाईज मोर्चे काढले गेले, सभा झाल्या, या सभामध्ये परभणीचे बंडू जाधव पण दिसले, इकडे उस्मानाबादचे काय त्यांचं नाव आपले माननीय खासदार आहेत त्या भागातले, त्यांचं काय नाव आम्हाला आठवत नाही. तर हे म्हणजे त्या ठिकाणचे खासदार असतील, आमदार असतील, हे तिथं त्यांच्या जातीचे असेल किंवा त्यांच्या मुद्द्याची भूमिका घेऊन त्या मोर्चामध्ये सहभागी होते आणि उघडपणे त्यांना सरकारचा विरोध केला, निषेध पण केला. पण हे जे नेते जे मसाजोगच्या प्रकरणी बोलतात आणि हळूहळू सोमनाथ सुरवंशीचा पण विषय कुठेतरी जोडतात,
हे नेते काही या लॉंग मार्चबद्दल किंवा सोमनाथ सूर्यवंशीबद्दल लोकांना म्हणजे त्या प्रवाहाकडे म्हणजे लॉंग मार्चकडे घेऊन जाण्यासाठी काय उत्स्फूर्त करताना जाणवत नाहीत. मीडियाचं काय काम असते की बातमीचं कव्हरेज देणं, परंतु मीडियाला या बातमीचं कव्हरेज देत असताना मला वाटतं TRP थोडी लो चालायची, कारण लोकांमध्ये आपल्या अजूनही जागृती नाही लॉंग मार्च निघाल्याची. तर लॉंग मार्च मुंबईपर्यंत जाणार म्हणल्यावर आता हा लॉंग मार्चचा 1 महिन्याचा कालावधी आहे मुंबईपर्यंत जाण्याचा. तर या कालावधीमध्ये निदान 5 ते 10 लाख लोक जुळण्याची गरज आहे, परंतु त्या तालुक्यांमध्ये सुद्धा तिथले लोक जमायची मला काही तयारी इथं दिसत नाही. म्हणजे काय झालंय आपल्या समाजामध्ये, म्हणजे आंबेडकरी समाज असेल किंवा दलित समूह असतील, यामध्ये जे पक्षाचे प्रमुख वेगवेगळ्या पक्षाचे संघटनेचे जे नेते आहेत ते संयमानं आणि स्ट्रॅटेजिकल भूमिका मांडत असल्यामुळे आणि उघडपणे या लॉंग मार्चमध्ये सहभागी होत नसल्यामुळे माझ्या मते या लॉंग मार्चला महत्त्व प्राप्त होत नाही आणि मीडियाला कव्हरेज आणि TRP सुद्धा त्यामुळे वाढत नाही. त्यामुळे मीडिया सुद्धा येईल म्हणून याची गॅरंटी नाही. आता राहिलं की आम्हाला असं कळतंय की या लॉंग मार्चमध्ये शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे, सुरेश दस असतील किंवा इतर काही नेते यामध्ये सहभागी होणार, पण शेवटच्या दिवशी सहभागी होऊन काय उपयोग? तुम्ही सुरुवातीपासूनच यांनी जर सहभाग घेतला असता 2-3 दिवस हात पुढे तुलून बारीबारीनं सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या मसाजोगप्रमाणे जर पुढे भूमिका मांडली असती तर 100% म्हणजे या लॉंग मार्चचं यश हे त्या न्यायाच्या भूमिकेत राहिलं असतं. आम्हाला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आंबेडकरी समाज असेल किंवा दलित समूहावर ज्यावेळेस अट्रॉसिटीज झाली किंवा अत्याचार झाले त्यावेळेस न्याय मागत असताना प्रस्थापित जे जाती आहेत त्यांनी या न्यायाला डावललेलंच आहे. त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण जे आहे, जोपर्यंत सर्व पक्षाचे, सर्व समाजाचे आंबेडकरी नेते असतील, दलित समूहाचे नेते असतील किंवा संविधानाला खरंच मनातून मानतात आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात असेल, विजयबाबा वाकोडे असेल, यांच्या परभणीमध्ये जो घरात घुसून मारहाण झाली, महिलांना मारहाण झाली, घरांची तोडफोड झाली, यावर जर खरंच जर न्याय मिळवायचा असेल तर हे सगळे नेते सुरुवातीपासून हे 28 दिवस ज्याप्रमाणे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला यांनी पुढे येऊन सहकार्य केलं किंवा पुढे येऊन भूमिका मांडल्या, तशाच भूमिका सगळ्या पक्षांनी, सगळ्या संघटनांनी, सगळ्या जाती समूहाच्या नेत्यांनी जर पुढे आणल्या तर ह्या लॉंग मार्चला 100% यश मिळू शकते. अन्यथा नुसतं भेट देणं आणि भेट देऊन निघून जाणं या गोष्टीतून काही साध्य होणार नाही आणि कायमस्वरूपी ज्या पाठीमागं जसं की आंबेडकरी समूह असतील किंवा दलित समूहाचे न्यायाचे प्रश्न ताटकळत राहिले तसेच हे प्रश्न ताटकळत राहू शकतात. त्यामुळे आमच्या मते तर एक असं आहे की आपण सर्व नेत्यांनी आणि सर्व नागरिकांनी आपापल्या भूमिका मांडून या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. नुसतं मोबाईलवर व्हिडिओ बघून किंवा आपल्या TV वरची चॅनलवरची बातमी बघून आपण त्याच्यात म्हणजे हे उत्स्फूर्त होणं गरजेचं नाही. आपला त्याच्यात सहभाग घ्यावा लागेल, त्यांना सुरक्षा पुरवावं लागेल, येणाऱ्या आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करावी लागेल, त्यांना राहण्याची व्यवस्था करावी लागेल. बऱ्याच काही गोष्टी आहेत की आंदोलन करत असताना गरजेच्या असतात. त्या सर्व गोष्टी आपण पूर्तता केली तर या आंदोलनाची दिशा 100% मोठ्या स्वरूपात यशस्वी होईल एवढं आम्हाला खात्रीनिशी वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम.